गोलंदाजीचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी हा संघ जो आहे तो क्वालिफाईंग स्टेज पर्यंत पोहोचला होता, परंतु त्यानंतर पुढे अंमलात आणू शकला नाही. तर यापुढील होणारा सामना असणार आहे. यापुढील होणारे सर्व सामने जे आहेत ते 4 षटकांचे खेळवण्यात येतील. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय, किती लांबवर गेलाय. हो, चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय षटकार. 6 धावांचा फटका. डीजे, थँक्यू डीजे. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात आपल्याला राहुल. यावेळेला बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. चेंडू हवेमध्ये आहे. बॅक ऑफ द हँड या डिलिव्हरीचा चांगला उपयोग केला होता, परंतु त्या बॉलवरती चांगला फटका देखील खेळलाय बॅटरनं. चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला राजन यांच्या बॅटमधून. राजन आणि आत्माराम यांची जोडी आता कृष्णा खडके यांना माघारी ठेवलं जात आहे. 4 चेंडूंनंतर धावसंख्या डबल डिजिट 10 धावांवरती येऊन पोहोचली आहे. नक्कीच बॅक ऑफ द हँड चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक व्हेरिएशनने भरपूर असलेली गोलंदाजी राहुल भोईर यांच्याकडे सुद्धा पाहायला मिळते. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. यावेळेला वेगात आला चेंडू आणि त्याचमुळे हा डॉट बॉल. यॉर्क केला चेंडूला वेगामध्ये. आत्माराम यांच्यासाठी हा समजणारा चेंडू नव्हता. राजन आणि आत्माराम यांची जोडी पाहायला मिळते. राजन आतापर्यंत वैयक्तिकरित्या सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेमध्ये बनवणारा एकमेव फलंदाज आहे. 37 धावा केल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये वैयक्तिकरित्या 18 चेंडूंमध्ये. भले संघ हरला होता, परंतु वैयक्तिक लढणारा एकमेव खेळाडू होता राजन. आणखीन एक यॉर्कर. यावेळेला वाईड बॉल असणार आहे. सर्व खेळाडूंना, ऑल द प्लेयर्स playing this ICTC Doctors Foundation Champions Trophy 2025 are requested, whosoever want to have fruit, it started at the dining counter. Please join for the fruits, watermelon and banana. Please join. Thank you. 11 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका शेवटच्या डिलिव्हरीची वाट पाहताना राहुल भोईर आणि झाली ती डिलिव्हरी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 11. बिनगडी बाद टीम नवी मुंबई इंडियन्स. हॅलो, सर्व खेळाडूंना की त्यांनी फ्रूट्सचा आनंद घ्यावा. फ्रूट्स चालू झालेले आहेत. कलिंगड आणि बनाना म्हणजे केळी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. सर्व स्पोर्ट्स रसिकांसाठी, सर्व क्रीडा रसिकांसाठी, सर्व खेळाडूंसाठी कृपया फ्रूट्सचा आनंद घ्यावा. धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 12 धावा. गोलंदाजाचं नाव अभिजित भगत या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. अभिजित गोलंदाजीसाठी. चला सुरुवात करायची मॅचला. विनंती असणार आहे, फील्ड सेटअप मध्ये जास्त वेळ घालवायचा नाही या विनंती असणार आहे. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. कव्हरचा फिल्डर सर्कलमध्ये, पॉईंटचा फिल्डर सर्कलमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट. आखूट टप्प्याचा बॉल. पहिला चेंडू गॅपमध्ये आहे आणि पहिल्याच चेंडूवरती आलाय चौकार. अभिजित यांच्या गोलंदाजीवर प्रहार. पहिल्या चेंडूवर 4 4 4 चौकार. दोन डॉक्टर येतात आता, तुला पाठवले. दरम्यान धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता 16 वरती येऊन पोचली. यावेळेला कट केलाय चेंडूला. किती लांबवर चेंडू जातोय. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एकदा बॅक टू बॅक चौकार. 4 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता 20 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
तिसरा चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. चौकारांची हॅट्रिक बाय राजन. सुरेख फलंदाजी या ठिकाणी येताना पाहायला मिळते. यावेळेला मात्र सोडलंय चेंडूला. वाईट बॉल. नक्कीच 13 धावा आतापर्यंत आल्या आहेत या 3 चेंडूंमध्ये. धावसंख्या आता 25 वर येऊन पोहोचली आहे. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वळताना पाहायला मिळतोय आपल्याला NMI हा संघ. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं तळोजा टायगर्स यांनी आणि ते आव्हान अगदी आतापर्यंत हसत हसत स्वीकारलेलं दिसतंय. यावेळेला क्विक डबल घेण्याचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि रनिंग उत्कृष्ट दर्जाची आहे. 2 धावा धावून काढल्या आहेत. धावसंख्या 27 वर येऊन पोहोचली आहे. यावेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या 29 वर येऊन पोहोचते. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. चला स्पीड अप करायचं आहे. दोन्ही टीम्सला विनंती आहे, तळोजा टायगर्स आणि NMI. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. धावसंख्या 29. आणखीन एकदा वाईट बॉल. 18वी धाव आली या षटकामधली. 17 धावा आतापर्यंत खर्च करून झाले होते. 18वी धाव आली आहे. धावसंख्या 30 वर येऊन पोहोचली आहे. 30 बिनगडी बाद. चांगली पार्टनरशिप आता देखील बिल्टअप केली जाते. मागच्या मॅचमध्ये 41 धावांची पार्टनरशिप या दोघांनी केली होती आणि या मॅचमध्ये आतापर्यंत 30 धावांची पार्टनरशिप केली आहे या दोघांमध्ये. यावेळेला मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये गेलाय. किती लांबवर चेंडू जातोय. चेंडू निघून जाईल का सीमा पार? हो, चेंडू निघून जातोय सीमा पार. ओव्हर कव्हर्स. आलाय चौकार आणि या षटकात एकूण आले आहेत त्या म्हणजे 22 धावा. महागडं षटक राहिलंय. 22 धावांचं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम NMI 34 बिनगडी बाद. चला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे पुढच्या षटकाला. आपल्याकडे वेळेचा अवधी आहे आणि यानंतरचे सर्व सामने जे आहेत ते 4 षटकांचे खेळवण्यात येणार आहेत. यानंतर एकूण 5 सामने शिल्लक असणार आहेत आणि ते 5च्या 5 सामने आजच्या दिवसातले हे 4 षटकांचे खेळवण्यात येतील. आयोजन समितीच्या माध्यमातून हा निर्णय घेतला गेलाय आणि या निर्णयाचं पालन प्रत्येक संघाकडून करण्यात येणार आहे. अमोल आलेत गोलंदाजीसाठी. अगदी हळुवारपणे आपला रनअप घेत येताना पाहायला मिळत आहेत. बॅटरकडे यावेळेला गॅपला भेदलाय. ओहो, काय सुंदर फटका आहे. नक्कीच ओळखलं. फक्त चांगलं टायमिंग दाखवलं त्या फटक्यामध्ये आणि काय घडतंय फिल्डरच्या माध्यमातून. नक्कीच एक किस्सा आपण पाहिला होता. त्या फिल्डरनं अशाच प्रकारची फिल्डिंग केली होती आणि मागे जाऊन चेंडूला अडवलं सुद्धा पायांनी, परंतु डोक्यावर लागून तो चौकार गेला होता. जर हा किस्सा कोणाला लक्षात असेल, आता देखील त्याच प्रकारचा काहीतरी सीन होणार होता परंतु अडवलं त्या चेंडूला चांगल्या रीतीने. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 37 धावा. 3 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. राजन पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात आपल्याला बॅटिंगसाठी. यावेळेला बॅटची काढा घेतली आहे. पॉइंटच्या हातामध्ये चेंडू. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली आहे. या सिंगल डबल्सनं धावसंख्या सुरू आहे. नक्कीच फास्ट बॉलर्सकडे जर यायचं झालं तर फास्ट बॉलर्समध्ये आपण फास्ट बॉलरचं आयुष्य आहे ते सुद्धा फार खडतर असतं. कारण एखादा फास्ट बॉलर बनून एका चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळणं सोपं नसतं मित्रांनो. आपल्या इंडियामध्ये सुद्धा बरेचसे स्ट्रगलिंग फास्ट बॉलर आहेत. त्यातील एक थंगासुरू नटराजन. त्यांनी सुद्धा आपल्या वयाच्या लहानपणीच क्रिकेटचा ध्यास घेतला. पहिलं टेनिस बॉल क्रिकेट आणि नंतर जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट. आणि अशीच एका क्रिकेटरची स्टोरी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहेत. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. चांगली उसळी डॉट बॉल घेताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 चेंडूंनंतर 38 वरती येऊन पोहोचली आहे. नक्कीच एक इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा गोलंदाज आणि तो म्हणजे ज्याने आता झालेल्या ODI सिरीज आणि T20 सिरीजमध्ये आपला डेब्यू केला, गस एटकिन्सन. जो गोलंदाज 140च्या वरती
चेंडू हाताळण्याची क्षमता ठेवतो. पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट आणि आता T20 आहे आणि ODI मध्ये त्यांचं टेस्ट केली गेली इंग्लंड क्रिकेट बोर्डच्या माध्यमातून. या गोलंदाजाची स्टोरी जर पाहायची झाली तर त्याच्या आईचं निधन, त्यांच्या आईंची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर आपला धीर खचू न देता इंग्लंडसाठी डोमेस्टिक लेवलवरती क्रिकेट ते खेळत राहिले आणि त्यानंतर जर पाहिलं तर ज्या दिवशी त्यांनी इंग्लंड या संघासाठी डेब्यू केला अगदी त्याच दिवशी त्याच्या आईची ज्यांनी हत्या केली होती ते हत्यारे पकडले गेले आणि ज्या दिवशी एका दिशेला त्या आईचा मुलगा, त्या आईचं बाळ एका दिशेला विकेट्सवर विकेट काढत होतं आणि एका दिशेला इंग्लंड क्रिकेट, एका दिशेला ते हत्यारे पकडले गेले होते. अशा प्रकारे नक्कीच प्रत्येक क्रिकेटरचं आयुष्य हे सोपं नसतं. फार मेहनत असते. मॅचच्या रिपोर्टिंग टाईमच्या आधी ग्राउंडवर पोहोचणं, आपल्या बॉडीला वॉर्मअप करणं, त्या मॅचमध्ये हराल की जिंकाल हे माहिती नसतं, ही पॉसिबिलिटीसुद्धा माहिती नसते. जर मॅच हरलं तर नैराश्याने घरी यायचं, ते शूज काढायचे, ते शूज ठेवून द्यायचे, मॅचचा विचार रात्रभर डोक्यात चालू राहणार. अशा सगळ्या खडतर प्रवासातून एक क्रिकेटर घडत असतो. परंतु एक परिपूर्ण खेळाडू घडण्यासाठी या सर्व गोष्टी त्याच्यासोबत घडणं फार महत्त्वाचं असतं आणि स्वतःला घडवण्यासाठी या गोष्टींना आपल्या आत्मसात करणं महत्त्वाचं असतं. दरम्यान काय सुंदर फटका आलाय, घुटना टेक और तमाशा देख, सुंदर फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर ॲट द फाईन लेग, 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द फेन्स, गॉन फॉर 4 इट इज. चौकार, 4 धावांचा फटका येताना पाहायला मिळाला. बघा कशा प्रकारे वाट पाहिली आणि वाट लावली चेंडूची. धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. नक्कीच राजन वैयक्तिक जर पाहायचं झालं तर आपल्या हाफ सेंचुरी पासून केवळ 9 धावा दूर आहेत. 19 चेंडू आणि या 19 चेंडू, माफ करा, 13 चेंडू आणि 13 चेंडूंवरती 41 धावा केल्या आहेत. 13 चेंडूंवर 41 धावांवरती राजन खेळतायत. नक्कीच अर्धशतक झालं ना मित्रांनो, तर पहिलं अर्धशतक पहिल्याच दिवसात येईल. गेल्या वर्षी माझ्या सर अजूनही लक्षात आहे, गेल्या वर्षी या टुर्नामेंटच्या 3ऱ्या दिवशी सचिन मोकल यांच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक आलं होतं आणि यावर्षी जर पाहिलं तर अजूनपर्यंत एकाही बॅटरच्या बॅटमधून अर्धशतक आलं नाही आहे, परंतु पहिल्याच दिवसात ते करण्याची शक्यता दाट वर्तवली जाते. स्ट्रायकिंग एंडवरती असणार आहेत आत्माराम. 49 धावांची चांगली पार्टनरशिप आहे. या पार्टनरशिपला अर्धशतकीय पार्टनरशिप म्हणून टॅग दिला जाणार का या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. स्क्वेअर लेगला कोणताही फिल्डर नाही आहे, स्क्वेअर लेगला सर्कलमध्ये ठेवलं जात आहे, म्हणजेच गोलंदाजी जी आहे ती थोडीशी फुलर लेंथची होईल. तीच गोलंदाजी करण्याचा यावेळेला प्रयत्न झाला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये फटका जरूर आला आहे आणि 50 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी NMIच्या 2 सलामी बॅटर्सकडून. पहिली 50 धावांची नाबाद पार्टनरशिप या स्पर्धेमधली आपण पाहतो आहोत. ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 को पावर्ड बाय अपोलो हॉस्पिटल्स अँड ICTC. नक्कीच आमचे स्पॉन्सरर्स. हॅलो. दरम्यान जर आपण पाहिलं तर 50 धावा धावफलकावरती झालेत आणि 41 धावांवरती राजन बॅटिंग करतायत. यावेळेला आणखीन एक सुंदर प्रहार, आणखीन एक षटकार. काय सुंदर फटका सजवलाय राजन यांनी. वाट पाहिली आणि या शॉर्ट बॉलची वाट लावली. काय सुरेख फटका होता बघा. अशा प्रकारे शॉर्ट डिलिव्हरी, शॉर्ट पिच डिलिव्हरी, बॅकफुटवरती वेट ट्रान्सफर आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट सीमापार. षटकार येताना पाहायला मिळाला आहे. धावसंख्या आता 56 वरती येऊन पोहोचली आहे. उच्चांक या स्पर्धेतला हाच आहे. 55 धावांचा उच्चांक त्याला तोडलाय देखील NMIने. 56 धावा धावफलकावरती केल्या आहेत आणि या 56 धावांच्या पुढे जर गेला तर सर्वाधिक धावा करणारा संघ सुद्धा NMI बनेल. कोणाचा विश्वास बसणार नाही की हा संघ पहिला सामना हरून आलाय. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा आहे. पुन्हा एकदा गॅपला भेदण्याचा प्रयत्न झालाय. एकच धाव यावेळेला सुद्धा आली आहे आणि आता दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न यावेळेला पूर्ण केला गेलाय. बघा कशा प्रकारे 2 धावा घेतल्या. स्टेजवरून सुद्धा टाळ्यांचा कडकडाट केला जातोय आणि आता 49 वरती वैयक्तिक 49 पे आहे ना, 49 पे
49 धावांवरती आता वैयक्तिकरित्या पोहोचलेत ते म्हणजे राजन. माझी विनंती असणार आहे, जर 50 धावा या बॅटरनं कंप्लीट केल्या तर कृपया करून उभे राहून आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया, कारण टेनिस क्रिकेटमध्ये 50 धावा एका मॅचमध्ये करणं मित्रांनो सोपं काम नाहीये आणि ते करून दाखवलंय राजन यांनी सहजरित्या. बॅटिंग ज्यांच्या बॅटिंगकडे बघितल्यावर सोपी वाटते त्या बॅटरचं कौतुक आहे. या अर्धशतकासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 50 धावा वैयक्तिकरित्या राजन, डॉक्टर राजन, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजन यांच्यासाठी. काय सुरेख बॅटिंग केली आहे आणि बॅट दाखवली जाते. सेलिब्रेशन इज ऑन. अभिनंदन. ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ऑर्गनायझिंग कमिटीतर्फे डॉक्टर राजन पौलकर, द ग्रेट बॅट्समन ऑफ द नवी मुंबई इंडियन्स यांनी अर्धशतक कंप्लीट केल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. वी आर प्राऊड ऑफ यू डॉक्टर राजन. तसंच NMI टीमकडून त्यांना 500 रुपयाचं जाहीर बक्षीस त्यांचे कॅप्टन, त्यांचे आजी कर्णधार डॉक्टर कृष्णा खडके सर यांनी अनाऊन्स केलेलं आहे. काय पुन्हा एकदा अभिनंदन. काय सुरेख फटका खेळलाय बघा. हिंदीमध्ये एक म्हण आहे, खरबुजे को देखे खरबुजा रंग बदलताय, परंतु इथे राजन यांना बघून आत्माराम यांच्या आत्म्याला शांती लागत नाहीये, कारण मोठे मोठे फटके त्यांच्या देखील बॅटमधून यायला सुरुवात झाली आहे. काय सुरेख फटका खेळलाय, वाह. बॉलच्या टप्प्यापर्यंत गेले, आपल्या पदललित्याचा वापर केला, स्टेप आउट झाले, लेग स्टंपच्या बाहेर. बघा सागर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक लागू झालंय. कृष्णा खडके यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक लागू झालंय. टोटल 1000 रुपयांचे मानकरी ठरले आहेत या अर्धशतकासाठी. आणि धावसंख्या जर पाहिली तर उच्चांक गाठून सुद्धा नवा उच्चांक सेट करण्याच्या दिशेने वळते. 65 धावांवरती संघ पोहोचलाय टीम NMI नवी मुंबई इंडियन्स. 65 रन्स. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आहे गॅपमध्ये, यावेळेला सुद्धा डोक्यावरून 1 बाउन्स, सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. 69 धावांवरती पोहोचलाय आता संघ. षटक संपलंय 4थं आणि या 4 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 69 बिनगडी बाद. 69 रन्सची पार्टनरशिप आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर्स. दरम्यान 69 धावा झाल्या धावफलकावरती आणि स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा राजन आहेत. स्वप्नील आलेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय. एक धाव यावेळेला घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेलेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 71 या आकड्यावरती. 71 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 4.1. शेवटचं षटक सुरू आहे आणि धावसंख्या 71 वर येऊन पोहोचली आहे. 71. फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आहे. किती दूरवर जाईल? राजन यांच्या बॅटला जर चेंडू आजच्या दिवसात लागतोय तर तुम्ही डिसिजन मात्र पकडून चालतो. षटकार. नक्कीच डिसिजन तुम्ही पकडून चाला. षटकारावर षटकार. षटकारांची इथे लयलूट केली आहे ती म्हणजे आपल्या बॅटिंगनं राजन यांनी. आणखीन एक फुल टॉस आहे. यावेळेला सुद्धा चेंडू गॅप मध्ये आहे परंतु यावेळेला चांगली अडवणूक केली गेली. एकच धाव घेतली आणि एका धावेवर समाधान सुद्धा मानावं लागणार आहे. ओव्हर थ्रो. एकच धाव. धावसंख्या आता जर आपण पाहिलं तर 78 वर येऊन पोहोचेल. 78 रन्स ऑन स्कोर कार्ड.
3 चेंडूंनंतर धावसंख्या 78 वरती येऊन पोहोचली आहे. यानंतर होणारा सामना असणार आहे खारघर फिनिक्स वर्सेस करंजाडे वॉरियर्स. बोथ द कॅप्टन्स आर रिक्वेस्टेड टू कम फॉर द टॉस. इनिंग्स ब्रेक मध्ये लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन्स रिक्वेस्ट असणार आहे. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येणारा चेंडू, षटकार. आणखीन एक सुंदर प्रहार, सुबक प्रहार. आत्माराम यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार, 6 धावांचा फटका. स्कोर कार्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 4.4. 5वा चेंडू, यावेळेला एकच धाव आली आहे. राजन यांना शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईकला आणलाय. राजन आणि आत्माराम या दोघांसाठी एकच वाक्य बोलेन, दो भाई दोनो तबाही. काय सुंदर बॅटिंग केली आहे, काय सुंदर बॅटिंगचा नमुना पेश केलाय. एक चांगलं, एक स्ट्रॉंग एक्झाम्पल सेट केलंय की नवी मुंबई इंडियन्स डिफेंडिंग चॅम्पियन्स आम्हाला उगाच म्हटलं जात नाहीये. यावेळेला सुद्धा चेंडू गॅपमध्ये, शेवटच्या चेंडूवर सुद्धा आलाय चौकार. गोलंदाजांशी खेळ केलाय अक्षरशः. आणि या पहिल्या डावानंतर संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 89. बिनगडीबाज सर्वात मोठी पार्टनरशिप या स्पर्धेची आतापर्यंतची. एकदा जोरदार टाळ्या या दोनही बॅटर्ससाठी. एका दिशेला आत्माराम आणि एका दिशेला राजन. आणि बॅटिंग मध्ये आपल्या प्रभुत्व दाखवून 89 धावा केल्यात. 90 धावांचं लक्ष असणार आहे 30 चेंडूंमध्ये, ते म्हणजे तळोजा टायगर्स या संघाकडे. चला पुढचे दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी यायचंय. खारघर फिनिक्स वर्सेस करंजाडे वॉरियर्स. बोथ द कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. आणि आपण जाऊया इनिंग्स ब्रेकवर. बॅटर्स पाठवायचे आहेत. Just get the toss done for the next match. Okay. Captain of Kharghar Phoenix, if you can come to toss box. TJ.
Captain of Kharghar Phoenix, please come to the toss box. कॉइन सर शिंदे सरांकडे Kharghar Phoenix, captain, please come for the toss. या ठिकाणी आगमन झालंय डॉक्टर सचिन सनागर, अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईचे. विनंती असणार आहे सर्व खेळाडूंना, आपल्याला जे फूड कुपन्स प्रोव्हाइड केल्यात आले आहेत ते फूड कुपन्स घेऊनच आपण त्या ठिकाणी जायचंय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन झालेलं आहे डॉक्टर गिरीश नायर सरांचं, MBBS MD जनरल मेडिसिन DM न्यूरोलॉजी, सिनियर कन्सल्टंट न्यूरोलॉजी डॉक्टर गिरीश नायर सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. दोन्ही सरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. विनंती असणार आहे सर्व खेळाडूंना, आपल्याला जे फूड कुपन्स प्रोव्हाइड करण्यात आले आहेत ते फूड कुपन्स घेऊनच कृपया करून तिथे जायचंय. अरे इशू सर आ जाओ. Sorry for keeping you waiting, sir. No, not at all. Okay. So we'll go ahead with the toss for the next match. Sir, one of you will have to toss the coin. Yeah, who's going to call? Heads it is. Yes. So Karanjade Warriors has won the toss and chosen the field. So Kharghar Phoenix will bat then. Yeah. Okay, sir. पाच चेंडूंनंतर धावसंख्या 15 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान मॅच नंबर 4चा खेळ या ठिकाणी सुरू आहे. 15 धावा धावफलकावरती झालेत. आणखीन एकदा एक चांगला फटका या ठिकाणी खेळलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट आली असती परंतु चेंडू डोक्यावरून चाललाय. पहिलं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 16 बिनगडी बाद.
DJ. फोटो काढतो खाली जाऊन फोटो काढ. सर चला या हा फोटो. Sir, fasting. Okay. Sir, we would यावेळेला felicitate full you. toss. Our executive committee member, Mr. Mudassir Walsankar, will felicitate. So, we thank you for coming here and supporting us during the organization of this particular event. Okay. Yeah. You keep it here. Second one. Now we'll felicitate Dr. Sanagar. Thank you very much, sir, for joining us. It has been our pleasure to have esteemed colleagues here on the dais. And sir, we would definitely like to hear your opinion about this overall tournament. How are you enjoying this? Thank you for having us. It's an absolutely lovely day in terms of the photographs that I'm sure will come out, but the temperature on the higher side. In fact, we were just discussing that, hydration, electrolytes, all of that. But I'm sure as doctors and with Apollo's amazing standby team, that should not be a problem. First and foremost, as doctors, we typically advise our patients to exercise, but we often don't have time to do it ourselves. I think fun exercise options such as the one that we're currently seeing is really the way forward, because here we are not only exercising, we are bonding, we are creating memories, we are forming a team, and a team that plays together on the field will also play together off the field. Whenever we are faced with difficult situations, be it with patients or be it with other factors that we have to interact with in our day-to-day lives, the fact that we have a team of people with us and they have our back and we also have their back and we work together makes all the difference. So it's absolutely amazing that you've decided to organize a tournament like this and that everybody is here, and I wish you much success and have these events more often. Thank you. So, sir, you have very nicely worded your overall opinion about this, and it was a dream that was actually seen by Dr. Shindekar, Dr. Kadam. I'll say at least 5 years ago, when we started playing as a team, that one day we'll organize a tournament and it will be of such caliber that we'll be having a great wicket, green grassy ground. That's what we'll play on, right? So this has been our second edition. Last year also Apollo was integral part of our organization, and this year also Apollo has been, of course, integral part of our organization, and we are of course enjoying this. And one point that we would like to call, oh, Dr. Amit sir is here. Welcome, sir. So yeah, he's our captain. Today we don't have any matches as an organizing team. So now I'd like Dr. Sanagar to express few of his views. Sir, you can be seated, not a problem. Yeah, good afternoon, everybody. It's really pleasure to see all doctors taking time and making a very good tournament, ICTC Doctors Trophy. Cricket is a game of spirit and a game of unity. So that is required nowadays for the doctors. So we should be all united like as a team, and in difficult situations like Nair sir also mentioned that it's a current era, we all should be united, and the spirit of serving the patients and the society is served by the spirit of this game also. So I thank you all these ICTC trophy organizers to invite me here, and as a Apollo team we will be always as a united as we are. Thank you, everybody. Thank you very much, sir, for your nice words about the tournament, and of course your support. So I would let you enjoy the match, sir.
यावेळेला धावसंख्या 22 वरती येऊन पोहोचली. लक्ष जर पाहिलं तर 90 धावांचा आहे. 2 षटकांनंतर धावसंख्या 22 वरती येऊन पोहोचली. यावेळेला षटकार आलाय, 28 धावा झाल्यात. 2.1 षटकांनंतर आता 28 धावांवरती आडी येऊन पोहोचली आहे. षटकार यावेळेला सुद्धा फटका हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका आहे आणि धावसंख्या आता 28 ची 32 वरती येऊन पोहोचते. 2च चेंडू झालेत या तिसऱ्या षटकातले आणि धावसंख्या 32 वर येऊन पोहोचली आहे. 10 धावांनी धावफलक पुढे गेलाय या फक्त 2 धावांमध्ये. बत्तीस धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेला चेंडू फक्त हवेमध्ये गेलाय आणि यष्टीरक्षकाने आता चूक केली नाहीये. यष्टीरक्षकाने पकडलाय झेल आणि संपुष्टात आणलाय वैभव यांचा खेळ. वैभव होत आहेत बाद. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचते 32. पहिला झटका, पहिला गडी बाद. चला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे पुन्हा एकदा मॅचला. डॉक्टर विक्रम आणि आपण पाहतोय नवी मुंबईची मोनोरेल. डॉक्टर विक्रम WTC लाईव्हच्या माध्यमातून नवी मुंबईची मोनोरेल आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच नवी मुंबई सुद्धा एक प्रगत विभाग आहे. यावेळेला चेंडू समोरच्या दिशेने केलाय प्रहार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सेफेस्ट झोन ऑफ द पार्क मध्ये. एकच धाव यावेळेला सुद्धा प्राप्त झाली आहे. धावसंख्या 33 वर येऊन पोहोचेल. ऑर्गनायझिंग कमिटीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे त्यांनी कृपया स्टेजवर यावं. आपल्याला गेस्टचं फेलिसिटेशन झालं. इतरही टॉस का बॉस, मॅन ऑफ द मॅच, प्राइज डिस्ट्रीब्युशन, बेस्ट फायटर ऑफ द मॅच, प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी लगेच कंडक्ट करायचं आहे. कृपया सर्वांनी इथं स्टेजजवळ जमा व्हावं. थँक्यू. स्वरूप. दरम्यान धावसंख्या 33 वर होती. 9 बॉल आलाय आणि म्हणजेच पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिटचा. 34 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या 90 धावांपर्यंत पोहोचलं जाऊ शकतं जर एखादा राजनसारखा बॅटर, जर एखादी आत्मारामसारखी खेळी जर खेळली तर नक्कीच या धावसंख्येकडे देखील एका चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं. एक धाव यावेळेला 35 धावा धावफलकावरती झाल्यात. NMIची पकड अजूनही घट्ट आहे या सामन्यावरती. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 35. यावेळेला समोरच्या दिशेने केलाय प्रहार. चेंडू हवेमध्ये आहे आणि बाद होईल आणखीन एक गडी. 3 षटकांनंतर आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे तळोजा टायगर्स 35. 2 गडी बाद. दुसरा झटका. अजूनही 12 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. यापुढील 5 सामने जे आहेत ते 4 षटकांचे खेळवण्यात येणार आहेत. याकडे लक्ष असू द्या. यापुढील होणारा मॅच, यापुढील होणारी सामना असणार आहे कारगर फिनिक्स वर्सेस करंजाडेला. करंजाडे वॉरियर्स. प्लीज हॅव अ सीट. वी वुड लाईक यू टू शेअर सम व्ह्यूज अबाउट दिस स्पोर्ट्स इव्हेंट. झालं सगळं झालं का सर? आपलं पण झालं का? आपला एक मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द हे बेस्ट फायटर ऑफ द मॅच हे थोडे अवॉर्ड द्यायचे पण एक 10 मिनिटं आहेत आपल्याला त्याला.
सुरुवात होते पुन्हा एकदा मॅचला. चौथ्या षटकाला या ठिकाणी झाली आहे सुरुवात आणि पहिल्याच चेंडूवरती एका धावेचा फटका आलाय. 36 धावा आता धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच 10 चेंडू आणि 18 धावांवरती फलंदाजी करताना अनिकेत पाहायला मिळतात आणि नवीन बॅटर शिल्पक या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा केलाय प्रहार. आत्माराम यांच्या गोलंदाजीवरती किती धावांचा फटका? 6 धावांचा या ठिकाणी फटका आलाय. चेंडू जाईल सीमा पार. फुलर लेनच्या बॉलवर मोठा प्रहार, षटकार. यावेळेला अंपायर्सच्या मधून निघून गेलेला हा चौका आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या इथून निघून जाणारा चौकार. 4 धावांचा फटका. धावसंख्या 46 वरती येऊन पोहोचलेली पाहायला मिळते. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर दरम्यान 5वा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँडमध्ये नक्कीच डिलिव्हर होईल चेंडू. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. येस नो कॉलिंगमध्ये खराबी, परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. कम्युनिकेशनमध्ये थोडीशी गडबड, ताळमेळामध्ये गडबड झाली होती. धावसंख्या 48 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही बऱ्याच धावांची गरज आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 42 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता. या चेंडूवर जर षटकार आला, नक्कीच हा चेंडू मात्र वाईड बॉल होता. 1 धाव वाढणार आहे 49 धावांवरती आणि वाईड बॉलवरती बाद झालेत यष्टीजीतच्या स्वरूपात. बॉल काउंट केला जाणार नाहीये, परंतु फलंदाज नक्कीच बाद ग्राह्य धरला जाईल. आणखीन एक गडी बाद. 49 धावांवरती 3.5 षटकांनंतर होत आहेत 3 गडी बाद. Hello. All the players are requested, in fact their captains are requested to take care that their players go to the dining section with the coupon, with the official coupon provided by the Doctors Foundation Organizing Committee. Please maintain this. Thank you very much and enjoy the food of course. मग या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि आणखीन एक विकेट आलाय. 4था गडी या ठिकाणी बाद होतोय. 4 षटकांनंतर टीमची धावसंख्या येऊन पोहोचली. तळोजा टायगर्स 49, 4 गडी बाद. अजूनही 6 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. Yo, you sweet life, fat down. If I tell you, say I love you, you know me for me, young girl. Oh, young girl. No. सहा चेंडू आणि 41 धावांची अजूनही असणार आहे आवश्यकता. या सिच्युएशन मधून, या पॉइंट वरून एकच गोष्ट वाचवू शकते. बॉलरचं नाव कळवायचं आहे, गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. NMI राजन. ओके,
star player of the match right now, Rajan at the bowling mark, at the bowling crease. पहिलाच बॉल राजन यांचा, त्यांना मात्र त्यांच्या षटकारांचं प्रत्युत्तर दिलं जात आहे चौकारानं. पहिल्याच चेंडूवर आलाय चौकार, 4 धावांचा फटका, धावसंख्या 53 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. अजूनही 5 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. बघा, जरी 5 षटकार लगावले तरी 30च धावा होतील आणि कंपल्सरी चेसच्या या सामन्यामध्ये नो बॉल आणि एक्स्ट्राच्या धावाच आता वाचवू शकतात, त्या म्हणजे तळोजा टायगर्सला. बघा, 90 धावांचं बलाढ्य लक्ष ठेवलं होतं NMI कडे. जरी तितकी चांगली बॅटिंग असली तरी तितकी चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत पाहायला मिळाली नाही आहे, परंतु या मॅचमध्ये प्रूव्ह करून दाखवलं आहे गोलंदाजीने. ते धावा अजूनही जास्त आलेत, थोडंसं कन्सर्न राहील, परंतु या सामन्या जिंकल्याचं सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं आहे कन्सर्नपेक्षा जास्त, कारण तेच मोमेंटम आहे जे कॅरी फॉरवर्ड केल्यानंतर या टीमला एका चांगल्या पोझिशनवर आणून ठेवेल. यावेळेला चेंडू फक्त हवेत गेलाय, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स तितका मिळालाय का? डिस्टन्स नाही आहे, परंतु कृष्णा खडके यांनी मिळवून दिली आहे कॅचची ग्वाही. आणखीन एक विकेट, विकेटचं पतन, विकेट क्रमांक 5, स्वप्नील भोईर बाद. अभिजित भोईर या ठिकाणी फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहे. 53 धावा धावफलकावरती, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालेत आणि 22च्या स्वरूपात ही धाव नक्कीच लिहिली जाणार आहे. बॅटकट आहे, माफ करा, 3 चेंडू आणि 36 धावांची अजूनही आवश्यकता या मॅचमध्ये. 3 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. लोअर फुल टॉस चेंडू बघा, अशा प्रकारे चकवलं जातं एखाद्या बॅटरला. दिवस तुमचा चांगला असला ना तर मग तुमच्या गोलंदाजीमधनं कशीही गोलंदाजी होऊ द्या, फलंदाज चकतो म्हणजे चकतो. कारण आत्ताच एक 50 धावांची मोठी खेळी खेळली आहे, त्यामुळे एक चांगला आत्मविश्वास घेऊन गोलंदाजीसाठी सुद्धा आलेत. यावेळेला सुद्धा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक रनआउट होत आहेत. एक शेवटचा चेंडू आता शिल्लक असणार आहे, एक शेवटचा चेंडू शिल्लक. आणखीन एक विकेटचं पतन, 6वा गडी या ठिकाणी होतोय बाद. शेवटच्या चेंडूवर देखील गेली आहे विकेट. 7 गडी बाद झाले आहेत आणि या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय तो म्हणजे 35 धावांनी एक मोठा विजय या ठिकाणी प्राप्त केलाय, तो म्हणजे नवी मुंबई इंडियन्स या संघाने या स्पर्धेतला पहिला विजय प्राप्त केलाय. तर चला, यापुढील दोन्ही टीम्स मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विनंती असणार आहे लवकरात लवकर मैदानात उतरायचं आहे. थँक्यू सो मच दोन्ही टीम्स. करंजाडे वॉरियर्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चला, करंजाडे आणि खारघर फिनिक्स, चला दोन्हीही आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे आणि खारघर फिनिक्स आपले बॅटर देखील मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. विनंती असणार आहे. पुढच्या 5 मिनिटात आपण या सामन्याला सुरुवात करतोय. 4 षटकांचा असेल सामना. यापुढील सर्व सामने 4 षटकांचे होतील, याकडे लक्ष असू द्या.